प्रकट दिनाच्या दिवशी मी स्वामींना भेटणार नाही असं होईल का? तर या जन्मी तरी हे शक्य नाही. सो येस, आज आहे स्वामी प्रकट दिन. सो तर चला, हाय हॅलो नमस्ते, मी अल्पिता. वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सो येस, आम्ही चाललो आहोत स्वामींच्या देवळात, ते पण रात्री 11 नंतर. ॲक्च्युली आमचं कन्फर्म नव्हतं यावेळी जायचं, बिकॉज गुरुवारी आम्ही मठात जाऊन आलेलो आणि यावेळी आमचं असं ठरलेलं की प्रकट दिनाच्या दिवशी सगळीकडे खूप गर्दी असते. सो स्वांशाला घेऊन जाणं तेवढं शक्य नव्हतं, म्हणून यावेळीचं आमचं कन्फर्म नव्हतं. पण फायनली स्वामींनी मला बोलवलं. सो इथे आम्ही स्वामी कट्टा मंदिरात आलेलो. इथे प्रकट दिनानिमित्त इथे मठात सजवलेलं पालखी होती आणि पालखीचं पण दर्शन झालं. तर इथे प्रकट दिनानिमित्त भंडाराही होता. आम्ही उशिरा आलेलो, पण आम्हाला भंडाऱ्याचा प्रसाद मिळालाच. तर आम्ही आलेलो स्वामी कट्टा मंदिर इथे. तर प्रकट दिनाची दिवशी खूप छान सजवलेलं मठ आणि तिथून आम्ही निघालो स्वामी बेकरी मठात. ॲक्च्युली आज आमच्या बाबाने एक गाडी काढलेली, सो आम्ही सगळे गेलेलो. तर इथे पण खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं तुम्ही बघतच असाल. खूप छान असं डेकोरेशन केलेलं स्वामी प्रकट दिनानिमित्त. सो हे नाथस्वामींचं बेकरी मठ आहे. चिंचपोकळी आणि करिरोडच्या मध्ये आहे. तर नक्की व्हिजिट करा इकडे. खूप सुंदर असं मंदिर आहे. इथे आल्यावर खूप प्रसन्नपणही वाटतं. तर यावेळी आमचं होतं की सगळ्या मंदिरात जावं, पण तेवढं शक्य नाही झालं कारण की ऑलरेडी 11:30 वाजून गेलेले. सो अशा प्रकारे हे मंदिर आहे. एकदा नक्की व्हिजिट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देईन. आणि इथे पण खूप छान असं सजवलेलं मंदिरात एक बोर्ड पण लावला आहे, तिथे सगळी स्टोरी आहे. आणि इथे पण खूप सुंदर असं सजवलेलं खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. सो अशा प्रकारे आम्हाला स्वामींनी बोलवून घेतलं मठात आणि आम्ही म्हणजे कंटाळा न करता आम्ही मठात गेलो. सो असा होता आमचा प्रकट दिन. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आमच्या स्वामींचं दर्शन पण कसं वाटलं ते पण सांगा. आणि हे 2 मठ नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर आहेत मुंबईतले ही 2 मठ. आणि असंच कनेक्ट राहा, कमेंट करा आणि बाय बाय.